नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, गिझर तर जवळपास बऱ्याच घरामध्ये गिझर असतं. तर हे काय करतं, पाणी तापवण्याचं काम करतं. पण त्याची ॲक्च्युअल वर्किंग कशी होती हे आपण बघू. तर सगळ्यात पहिले आपण सर्किट डायग्राम बघू. तर हा सिंगल फेजचा सप्लाय, फेज न्यूट्रल विथ अर्थिंग. हा सप्लाय इथं पहा, इंडिकेटर आहे, हे दिसतंय तुम्हाला. हे इंडिकेटर हे इंडिकेट करणार सप्लाय ऑन आहे का ऑफ आहे. त्याच्यानंतर इथं काय कटआउट, समजा जर एक्सेसिव्ह सप्लाय झाला किंवा ऑफ असेल तर इथून ते बंद करता येईल. त्याच्यानंतर थर्मोस्टॅट. बऱ्याच वेळेस काय होतं, ॲटोमॅटिक सप्लाय जर टेम्परेचर फुल झालं तर ते बंद केलं जातं, बंद होतं. ओके. आणि त्याच्यानंतर इथं आहे तुमचं हिटिंग एलिमेंट. ॲक्च्युली हिटिंग इथून होते. आणि इथं इंडिकेटरसुद्धा आहे, हीट चालू आहे का बंद आहे अशा पद्धतीने. ओके. आता ही सर्किटरी आहे. ॲक्च्युली बघा इथून वर्किंग कसं आहे. तर हे आउटलेट आहे. पहिले पाणी याच्यामध्ये जाणार. पाणी याच्यामध्ये गेल्याच्यानंतर इथं काय आहे, हिटिंग एलिमेंट आहे. पॉझिटिव्ह हिटिंगने इनडायरेक्टली हे मटेरियलला म्हणजे पाणार आणि गरम झालेलं पाणी आपण आउटलेट थ्रू काढणार आणि जितकं लागेल तितकं घेणार. ओके. तर हे घरगुती अप्लायन्सेसला आपण वापरतो. ही गिझर हे प्रोटेक्टिव्ह असते, शेप असते, त्याच्यामुळे तुम्ही ते घरी लावू शकतात. आणि इलेक्ट्रिक हिटिंग ही गॅस हिटिंगपेक्षा चांगली आहे. म्हणजे तुम्ही गॅसवर पाणी तापत असाल तर त्याहीपेक्षा कमी खर्च तुम्हाला यानं लागणार आहे. हे गिझर आहे. येतं लक्षात.